लक्ष्मीपुरीतील व्यापारी सनी दर्डा यांच्याकडे तोतया पत्रकारांच्या एका टोळक्यानं 3 लाखांची खंडणी उकळली, तर दुसऱ्या टोळक्यानं धमकी देऊन खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता। या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी आजवर 8 संशयितांना अटक केली होती। सोमवारी या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी तोतया पत्रकार अन्सार मुल्ला पोलिसांना शरण आला। आज मुल्ला याला न्यायालयानं 1 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पत्रकारितेच्या नावाखाली कोल्हापुरातील एका व्यापाऱ्याकडे खंडणी मागण्याचा प्रकार 7 ऑक्टोबर रोजी घडला होता। या प्रकरणी व्यापारी सनी दर्डा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 9 ऑक्टोबरला लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा दाखल झालाय। गुन्हा दाखल झाल्यानंतर काही म्होरक्यांना तात्काळ अटक झाली, पण मुख्य सूत्रधार असलेले संशयित तोतया पत्रकार अन्सार मुल्ला याच्यासह अन्य 7 जण पसार झाले होते। लक्ष्मीपुरी पोलिसांनी यापूर्वी अजित पवार, मयूर कांदळकर, मोहसिन मुल्ला, सुशांत बोरगे, दिलीप थोरात, अजय सोनुले, शशिकांत कुंभार, जावेद देवडी या 8 जणांना अटक केली होती। मात्र मुख्य संशयित अन्सार मुल्ला याच्यासह 2 फरार होते। तोतया पत्रकार अन्सार मुल्ला यानं सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती, पण सर्वोच्च न्यायालयानं त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यानं अन्सार मुल्ला सोमवारी रात्री स्वतःहून लक्ष्मीपुरी पोलिसात शरण आला। आज लक्ष्मीपुरी पोलिसांनी अन्सार मुल्ला याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 1 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह अन्य 6 जण फरार आहेत, त्यांनाही लवकरच अटक केली जाईल असं लक्ष्मीपुरी पोलिसांनी सांगितलंय।